पैठण शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी स्वदेश पांडे तर सचिवपदी उमेश तटू यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून पैठण शहर व्यापारी महासंघाच्या शहर कार्यकारिणीच्या निवडणीसाठी व्यापारी वर्गामध्ये कथाकूट सुरू होती। शेवटी मंगळवारी सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। पैठण शहर व्यापारी महासंघ अध्यक्षपदासाठी 4 व्यापारी प्रयत्न करत होते। या 4 पैकी 3 उमेदवारांनी सर्वसंमतीने स्वदेश राजेंद्र पांडे यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला। त्यानंतर सर्वसंमतीने स्वदेश पांडे यांची पैठण शहर व्यापारी महासंघ अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले तसेच सचिव रामेश्वर सुसे तसेच शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष पवन शेठ लोहिया बलराम सेठ लोळगे यांनी आज सर्व व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत घोषणा केली। सोबतच सचिवपदी उमेश भगवानराव तट्टू यांची नियुक्ती करण्यात आली। सतत 3 वर्ष शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्षपद प्रसिद्ध व्यापारी पवन लोहिया यांनी सांभाळले। कमी वयात मोठे मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या काळात विविध सामाजिक कार्यक्रम घेतले। सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी आपली जबाबदारी सांभाळली आणि व्यापारी महासंघाच्या शहर अध्यक्षपदाची धुरा वाढवण्याचं काम केलंय। 6 महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर या पदाच्या निवडणुकीसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले, काथ्याकूट झाला आणि शेवटी आज निवड प्रक्रिया पार पडली। या प्रसंगी उपस्थित वरिष्ठ व्यापारी सोमनाथ परदेशी, महेश मुंदड, अजितू परदेशी, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, भूषण कावसानकर, प्रकाश वानोळे, सुनील बदलवा, विजय पापडीवाल, विलास पहाडे, पवन शिसोदे, उमेश बाहेती, जुगल पहाडे, गुरुत्ती भाऊ मापारी, राजू मापारी यांची उपस्थिती होती। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।